काय ग बाळा, झोप नाही येते का? नाही, झोपतेय. ईशा, फार उशीर झालाय, झोप बाळा आता. बारा वाजले, फक्त 18 तास उरले. सर, पुढच्या 24 तासात आपण स्वतःहून एकमेकांना भेटायचं नाही आणि एकमेकांशी संपर्कही साधायचा नाही. आणि आपण 24 तासात एकमेकांच्या समोर नाही आलो तर मी बंगलोरला जायला तयार आहे. नेमकर कर्जतच्या त्या देवीला लवकर जाऊन यायला पाहिजे. हो हो, जाऊया. ईशा, झोपा बाबू. आई बाबांना मी काहीच सांगितलं नाहीये बंगलोर बद्दल. कसं सांगू आई बाबांना? आधी झोप येत नाही आई साहेब? विक्रांत, तुम्ही आत्ता? ऐसे तुम्ही इतक्या रात्री जाग्या का? साहेब, हे नेहमीच आहे. जप करत राहतात रात्र रात्र. ऐसे काही नाही हो. भूतकाळ झोप लागू देत नाही आणि त्यावेळी अशा काही घटना घडल्या की आमची झोप उडाली ती उडालीच. साहेब, शिवाय तुमची काळजी असते सतत. तुम्ही आता माझी काळजी करू नका. मला सांगा, औषधं तुम्ही वेळेवर घेता ना? हो, नियमाने. मग निदान नुसतं पडून राहा, अशाने तब्येत बिघडेल नाही तर तुमची. माझं जाऊ द्या हो. असे कितीसे दिवस उरलेत माझे. आहे साहेब, आता हे बोललंच पाहिजे का? पण तुम्ही आत्ता इथे कसे आणि अशा वेळी? पुढचे 24 तास मी इथेच राहणार आहे, माझ्या खोलीत. हे साहेब, मी आता आलोय ना, आता माझी काळजी करणं बंद करा. आता मी इथेच असणार आहे आपल्या घरात. तुम्ही आता झोपा बघू. ठीक आहे, तुम्ही सुद्धा आराम करा आता. सर्जेराव, येस. साहेबांना काही हवं असेल तर बघा. येते मी. पुढचे 24 तास मला कोणीही डिस्टर्ब करायचं नाही. जी साहेब. सर, पुढच्या 24 तासात आपण स्वतःहून एकमेकांना भेटायचं नाही आणि एकमेकांशी संपर्कही साधायचा नाही. त्यानं काय होईल? पण इतकं ठरवू नये आणि तसं वागू नये. जर आपण एकमेकांसमोर आलो तर सर, तुम्हाला मान्य करावंच लागेल की मला जे तुमच्याविषयी वाटतं ते तुम्हालाही माझ्याविषयी वाटतं. मग आज काय स्पेशल तुमच्या विक्रांत रावांसाठी? दीदी, विक्रांत सर आलेत? बॉबी, मॉम इन लॉ अशा स्वतः किचन मध्ये उभं राहून कुकिंग करायला लागल्या की समजायचं तर विक्रांत सरंजामे पधारलेले आहेत. हो ना? हो, आलेत ते.
वाटलंच. इतका सगळा तामझाम चालू आहे ना, मग तो ब्रो इन लॉ साठीच असणार. आम्हाला कोण किंमत देतं इथे? सुनबाई, उगाच वादाला सुरुवात करू नकोस. सुरुवात करू नको म्हणजे? परवा जयदीपला मोदक खावेसे वाटत होते. मी म्हंटल तुझ्या आईला माहिती तरी आहे का तुला मोदक आवडतात ते? काही काय बोलते सुनबाई? मला कसं माहित नसेल? माहिती असून काय उपयोग? कधी केलेत का खास त्याच्यासाठी मोदक? ब्रो इन लॉ आले की कसे तुम्ही पदर खोचून कामाच्या मागे लागता. जयदीप साठी घेतली तितकी मेहनत. दीदी कॉफी फेकून देऊ? दे फेकून. खरं तर आमची फेकून देण्याचीच लायकी आहे. सुनबाई, हे असं सगळं स्पेशल जयदीप साठी नाही होत का सांग? कारण जयदीप काहीच करत नाही, त्यामुळे त्याला या घरात किंमतच नाहीये. पण ब्रो इन लॉ हे तर कर्तबगार ना, त्यांना भाव मिळणारच. असं मुळीच नाहीये. हे बघ, विक्रांतराव जेवढे मला प्रिय आहेत तितकाच जयदीप सुद्धा. पण आजकाल त्याला माझ्या हातचं काही रुचत नाही, म्हणून त्याच्यासाठी वेगळं काही केलं जात नाही एवढंच. त्याला हल्ली तुझ्या हातचा पिझ्झा आणि पास्ता आवडायला लागलाय, म्हणून आईच्या हातची चव आणि तिचं प्रेम याला पारखा झालाय तो. स्वतः भेदभाव करायचा आणि सगळं माझ्यावर घालायचं. सुरुवात कोणी केली? तुम्हीच ना. ब्रो इन लॉचे हे असे लाड या घरात का होतात? कारण बिझनेस आणि घरची सगळी जबाबदारी ते सांभाळतात. अगं, लग्न ठरलं होतं तेव्हा काय काय सांगितलं होतं तुम्ही? पण प्रत्यक्षात सगळं उलटच दिसतंय. दाखवायचं दात वेगळे आणि खायचं दात वेगळे. तोंड सांभाळून बोला सुनबाई. का तोंड सांभाळून बोलू? खरं बोलले की राग येणारच. तुमच्यामुळे आणि त्या ब्रो इन लॉ मुळे जयदीप असा झालाय. पण एक लक्षात ठेवा, मी ही परिस्थिती बदलेल. बघाच. दीदी कसं होणार माझ्या जयदीपचं? मला हे पाणी नको, मला मिनरल वॉटर द्या. हे बघ, प्यायचं तर पी, नाहीतर निघ. काय झालं साहेब? त्यांना पाणी हवं होतं म्हणून मी हे पाणी देतो, तर त्यांना मिनरल वॉटर हवंय. मला पाणी प्यायला नकोय. बाईक मधलं पेट्रोल संपलंय, त्यासाठी पेट्रोल म्हणून मिनरल वॉटर आहे. तुला मिनरल वॉटर पेट्रोल म्हणून हवंय? तुझी बाईक पाण्यावर चालणार आहे? हो, मी पाण्यापासून पेट्रोल बनवणार आहे. एरवी अशी वेळ आली नसती, पण आज नेमकी मी मिनरल पाण्याची बॉटल विसरतो साहेब. पाण्याचं पेट्रोल? हो साहेब, तुमच्याकडे पाणी असेल तर द्या, नाही तर मी तुमचा वेळ नाही घेणार. सॉरी. तुला सिरियसली पाणी हवंय पेट्रोल बनवायला? हो. समाधान. ठीक आहे, हे पाणी घे तू. हा. पण मला दाखव काय करतोयस ते. हो, दाखवतो ना सर. हे काय? हे दाखवतो ना सर. हे साहेब ना एक तीळ आहे, पेट्रोसेस्मी, बायोकेमिकल पेट्रोसेस्मी. काय ते? म्हणजे रासायनिक प्रक्रिया केलेलं हे तीळ आहेत, यापासून पेट्रोल बनतं साहेब. नाही नाही नाही, मला जरा हे अशक्य वाटतंय. हे काय आहे, तिळापासून तेल ऐकलं होतं, तिळापासून पेट्रोल पहिल्यांदाच ऐकतोय. हो, शक्य आहे, कारण तुम्ही हे पहिल्यांदाच ऐकताय साहेब. आणि कोणताही शोध ना पहिल्यांदाच लागतो, आणि हा शोध मी लावला साहेब. मी शास्त्रज्ञ आहे साहेब. दाखवा. हे जरा पकडा ना साहेब. आता झाकण द्या. जरा बघू. नाही, पण ह्याला पेट्रोलचा वास येत नाही. काय म्हणता? नाही म्हणजे
येतोय पण अगदी हलका येतोय. तो पेट्रोलचा असा उग्र वास येतो ना, तो येत नाही. ते काय आहे, तुम्ही तर पेट्रोल पंपावरचं पेट्रोल वापरताना ते भेसळ केलेलं पेट्रोल असतं. हे ओरिजिनल आहे पेट्रोल, जैव रासायनिक पेट्रोल, तिळापासून बनवलेलं. मी बनवलंय साहेब. हे मी अजून 10 वेळा टेस्ट करणार आणि नंतर पेटंट करणार साहेब. याने खरंच तुझी बाईक चालणार आहे? म्हणजे काय सर, चला दाखवतो तुम्हाला. हे बघा साहेब, हे स्टार्ट केलंय, होत आहे चालू, होणारच नाही, पेट्रोलच नाहीये. आता बघा, आता हे बघा साहेब, बायोकेमिकल पेट्रोसेस्मी. ठेवी ते. गुड. निघा. जयदीप सर, आई साहेबांनी बंगल्याच्या मागच्या बाजूला बाग तयार केले, तिथे ठेवूया का आपण ही झाडं? वेड्यात का तुम्ही जरा? हा? ही झाडं इथेच ठेवायची आहे, घरात, माझ्या बाल्कनीमध्ये ठेवा. घरात? हो, घरात. काही प्रॉब्लेम आहे का? सांगितलंय तेवढं करा. ही साधी सुधी रोपं नाहीये, समजलं? याला म्हणतात बायोकेमिकल पेट्रोसेस्मी. काय ते? तुझ्यासाठी सोप्या शब्दात पेट्रोलचं झाड. साहेब, तो डबा द्या, माझ्याकडे मी ठेवतो. नो वे, यात बायोकेमिकल पेट्रोसेस्मी. सोनिया, सोनिया. काय आहे? ते केमिकल बायो काय ते बोलले ना ते. अहो, पेट्रोलचं झाड आहे, पेट्रोलचं झाड. यांच्या रूम मध्ये आता फटाके फुटणार बघा. सोनिया, 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 तुझ्या हातात जे काही असेल ते इमिजिएटली बाजूला ठेव, आणि माझ्या हातात जे आहे, यू हॅव टू सी दिस. ये इकडे. काय हुशार माणसं असतात यार जगात. अँड द बेस्ट पार्ट इज सोनिया, ही सगळी ब्रिलियंट माणसं मलाच भेटतात. अच्छा, हा. कोण भेटला आज तुला? नाही नाही, कोण भेटलं ते सोडून दे, त्याने काय दिलं हे विचार. लुक. काय तीळ? काय लाडू करायचे का? नाही नाही, तुझं बरोबर आहे, कारण सामान्य माणसांना तिळाचा हा एकच उपयोग माहितीये, पण या माणसाने या तिळापासून मला पेट्रोल बनवून दाखवलं. हे साधे सुधे तीळ नाहीयेत सोन्या, याला म्हणतात बायोकेमिकल पेट्रोसेस्मी. वेट, हे बघ. पेट्रोल, सोनिया, पेट्रोल रेडी टू यूज. ग्रेट, सिम्पली ग्रेट. आणि सोनिया, मी या तिळाची अजून रोपही आणली आहेत, अगदी स्वस्त मिळाली. 4 रोपं ओनली फॉर 5 करोड. व्हॉट? किती? 5 करोड सोनिया. अगं, पण आता यापुढे आयुष्यभरासाठी पेट्रोलचा खर्च 0. यापुढे जन्मभरासाठी पेट्रोलची ददात मिटेल. हाऊ नाईस. आय नो, राईट? बघू. बघ. सोनिया, सोनिया काय करते? पेट्रोल येते, तुझ्या सगळ्या अंगाला पेट्रोलचा वास येईल. माचीस दे किंवा लाईटर दे पटकन. लाईटर का पेट्रोल आहे ना हे? मग जाळ मला एकदाची जळून टाक. सोनिया, सोनिया, अरे अगं असं का करतेस? चिडू नकोस ना. हे बघ सोनिया, 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 नो, माचीस नाही. सोनिया, हे पेट्रोल आहे, इट्स हायली इन्फ्लेमेबल. अगं जळेल. बघ आता, बघ बघ, बोल ना आता. हाऊ इज इट पॉसिबल? इकडे
केलीच स्वतःच्याच हाताने स्वतःचीच माती. हा, या फालतू तिळासाठी तू 5 करोड घालवलेस. शी, काय करायचं जयदीप तुझं? सांग ना, काय करू तुझं? त्या विक्रांत समोर आपल्याला पैशासाठी लिटरली भीक मागावी लागते. तू असे पैसे उडवतोस. व्हॉट, यू आर सिक जयदीप. आजारी आहेस तू, आजारी. सोन्या, हे बघ, असं नको म्हणूस. सोन्या, सोन्या, माझं ऐकून तर घे. त्या माणसाने मला सांगितलं की मोबाईल दे तुझा. मोबाईल, दे मोबाईल. मोबाईल का? तर तू इथेच बस, कळलं? तुझा मूर्खपणा दाखवायला मी तुला बाहेर सोडणारच नाहीये, समजलं? सोन्या, सोन्या थांब. सोन्या, सोन्या जाऊ नको. सोन्या थांब. सोन्या, सोन्या, सोन्या दार उघड. गप्प बस, मी नाही उघडणार आहे दार. सोन्या, मला एकट्याला भीती वाटते. सोन्या. सुनबाई, काय झालंय? ओरडतोय का जयदीप? कारण मी त्याला कोंडून ठेवलं. कोंडून ठेवलंय? पण का? का? हो, वेडाय वेडा तुमचा मुलगा, ठार वेडा. सुनबाई, हो, हे बघा, हे आणलंय, हे तीळ. तिळापासून पेट्रोल मिळतं. कधी ऐकलंय? ऐकलंय? बोला ना आता. बघा, कुणीच ऐकलं नाहीये. आणि आपण जरी ऐकलं तरी विश्वास ठेवतो का? नाही ना, कारण आपण आपली स्वतःची अक्कल वापरतो. पण तुमचा मुलगा हे सिक, आजारी आहे तो, आजारी. सुनबाई, हा? राग आला? मी बोलते ते पटत नाहीये तुम्हाला? पण तुम्ही आणि तुमचे ते लाडके विक्रांत, तुम्ही मान्य नाही करणार ना कधीच. पण मी त्याची वाईफ आहे, वाईफ. अँड आय एम फेड अप ऑफ दिस. अगं, पण म्हणून कोणी कोंडून ठेवतात का? लहान मूल आहे का तो कोंडायला? तेच, लहान असताना ही जर शिक्षा केली असती ना, तर आज ही वेळ आली नसती. राहू दे त्याला आज. सुनबाई, सुनबाई, सर्जरा, त्याला बाहेर काढा. आई साहेब, हो, चाव्या तर सोनियाताई साहेबांकडे आहेत. अरे देवा, आता काय करायचं? सोन्या दार उघड. आई साहेब, विक्रांत साहेबांना बोलवा ना. नाही, साहेबांनी सांगितलंय ते 24 तास रूमच्या बाहेर येणार नाहीत म्हणून. तुम्ही जयदीपच्या खोलीच्या बाहेर थांबा, मी आलेच. विक्रांत, 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 लवकर बाहेर या. ऐसा काय झालं? मला माहितीये तुम्हाला डिस्टर्ब करायचं नव्हतं, पण जयदीप. काय झालं जयदीप? सोनिया जयदीपला कोंडून ठेवलाय. काय? हो. सोन्या, सोन्या दार उघड ना प्लीज. सोन्या दार उघड. सोन्या, मला घुसमटल्यासारखं होतंय. सोन्या, सोन्या, मला भीती वाटते. सोन्या दार उघड प्लीज. जयदीप साहेब, घाबरू नका. हो, आम्ही प्रयत्न करतोय. अरे बघतो काय, मार, सोड. का? दीदी ओरडेल. दीदी ओरडेल? नाही उघडलास ना तर विक्रांत साहेब जवळ होते. अरे थांबा, थांबा जयदीप साहेब. सर्जेराव, बॉबी. जयदीप, जयदीप, हे बघ, शांत हो, शांत हो. आम्ही येतोय आतमध्ये. जयदीप, जयदीप, ऐसे जयदीप, हे बघ, हे बघ, मी आलोय इथे. मी इथे आलोय ना आता. तू आधी शांत हो, तू आधी शांत हो. घाबरू नकोस तू. हा, मी इथे आलोय. हा, हे बघ, मी प्रयत्न करतोय दरवाजा उघडायचा. ठीक आहे? जयदीप, 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 जयदीप. काय झालं तुला? हा, जयदीप, जयदीप, मी आलोय की नाही आता? हा, मी आलोय की नाही? शांत हो, इकडे इकडे. काय झालं? हा, काय झालं? शांत हो, शांत हो. मी आलोय ना आता. आलोय ना. सगळं काय व्यवस्थित. शांत हो, डोंट वरी. सगळं व्यवस्थित.